हॅलो स्टुडंट्स, कल्पना एज्युकेशनल क्लासेसमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियमचा मराठी विषयाबद्दलचा दुसरा धडा आहे आणि त्याचं नाव आहे लिंग. लिंग म्हणजे काय तर जेंडर. आपण इंग्लिश ग्रामरमध्ये जेंडरबद्दल माहिती घेतलेली आहे. आता आपण मराठीमध्ये बघणार आहोत की लिंग आता ह्याच्याबद्दलची माहिती घेताना तुम्हाला आधी जाणून घ्यावं लागेल पुरुष जातीची नावं आणि स्त्री जातीची नावं, हो की नाही. तर कोणतंही नाव आपण जेव्हा घेतो, आता तुम्ही तुमच्या क्लासमध्ये शाळेमध्ये कुठेही गेलात तर कोणाला तुम्ही नावाने कोणी म्हटलं रिया, सीता, गीता वगैरे, तर तुम्हाला लगेच कळतं हे मुलीचं नाव आहे. किंवा अरुण म्हणा, वरुण म्हणा किंवा अमर वगैरे अशी जर नावं घेतली गेली तर तुम्हाला लगेच कळतं ही मुलाची नावं आहेत किंवा पुरुषाची नावं आहेत, हो की नाही. तर याच्याबद्दलची माहिती अशी येते की नावाच्या रूपावरून ते नाम पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे की दोन्हींपैकी कोणत्याच जातीचे नाही असे ज्यावरून कळते त्याला आपण लिंग असं म्हणतो. म्हणजे नावावरून तुम्हाला लगेच बोध होतो की हे पुरुषाचं नाव आहे किंवा स्त्रीचं नाव आहे किंवा या दोघांपैकी कोणाचंच नाव नाही आहे, तर त्याला आपण मराठीत काय म्हणतो, लिंग असं म्हणतो. आणि ह्या लिंगाचे किती प्रकार येतात, 3 प्रकार येतात. कोणते तर स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग. स्त्रीलिंग म्हणजे फिमेल, पुल्लिंग म्हणजे मेल आणि नपुंसकलिंग म्हणजे या दोघांपैकी कोणीही नाही. आता सर्वनाम हे पण तुम्हाला माहिती आहे की नावाच्या जागेवरती जो आपण शब्द वापरतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. आधीच्या धड्यामध्ये आपण ह्याबद्दलची माहिती घेतलेली आहे. जर कोणी पाहिला नसेल तो धडा तर तो आधी पाहून घ्या, म्हणजे हा धडा समजताना तुम्हाला जास्त सोयीचा जाईल. ती या सर्वनामाने स्त्रीलिंगाचा, तो या सर्वनामाने पुल्लिंगाचा व ते या सर्वनामाने नपुंसकलिंगाचा बोध होतो. आता बघा, जेव्हा आपण ती हा शब्द ऐकतो, बोलतो, वापरतो तेव्हा आपल्याला कळतं हे एका स्त्रीलिंगाबद्दल हा शब्द वापरलेला आहे. आणि ज्या वेळी आपण तो हा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा आपल्याला कळतं की हे पुरुषाबद्दल म्हणजे पुल्लिंगाबद्दल वापरलेला शब्द आहे. आणि जेव्हा आपण ते हे सर्वनाम वापरतो त्यावेळेस आपल्याला कळतं की हे नपुंसकलिंग शब्द आहे हा. तर आता ह्या लिंगांबद्दलची आपल्याला माहिती घ्यायची, ती म्हणजे मी तुम्हाला खाली काही शब्द दिलेले आहेत, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. म्हणजे पुल्लिंग शब्द कोणते येतात आणि स्त्रीलिंग शब्द कोणते येतात त्याच्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. जसं आता तुम्ही पहिलं पाहाल तर काय दिलेलं आहे, बालक. बालक हे काय आहे, पुल्लिंग. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला कळतं, बालक म्हटल्यावर कळतं की हा मुलाबद्दल किंवा पुरुषाबद्दल वापरलेला शब्द आहे. स्त्रीलिंग बालिका येतं, बालकचं स्त्रीलिंग येतं बालिका. असे बरेच शब्द पुढे दिलेले आहेत, ते तुमच्या माहितीचेही असतील आणि जे कठीण वाटत असतील तुम्हाला शब्द तर त्याचं एक्सप्लेनेशन मी देणारच आहे. तुम्ही फक्त पुल्लिंग आणि स्त्रीलिंग हे कॉलम वाईज मी वाचते, तिकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला कळेल. बालक बालिका, आजोबा आजी. आता धोबी पुल्लिंग आहे. धोबी म्हणजे कोण, जो कपडे धुणारा असतो त्याला आपण धोबी म्हणतो पुरुषाला. आणि स्त्रीला काय म्हणतो, धोबीण म्हणतो. मग धोबी धोबीण. मेंढा मेंढी. मेंढी म्हणजे तुम्हाला माहिती आहे शिप, इंग्लिशमध्ये शिप म्हणतो, हो की नाही. तर त्या शिपच्या ह्याच्यात मराठीत पुल्लिंगला काय म्हटलं जातं, मेंढा म्हटलं जातं आणि स्त्रीलिंगीला काय म्हटलं जातं, मेंढी म्हटलं जातं. आता राघू मैना. राघू म्हणजे कोण, पोपट. तर राघू इथे काय येणार, पुल्लिंग येणार आणि स्त्रीलिंगी काय येणार, मैना येणार. बोका आणि भाटी. बोका म्हणजेच काय, मांजर झाली स्त्रीलिंग आणि बोका झाला पुल्लिंग. तसं स्त्रीलिंगमध्ये मांजरेला भाटीसुद्धा म्हणतात. घोडा पुल्लिंग आणि घोडी झाली स्त्रीलिंग. दीर आणि जाऊ. आता हे झाले नात्यांचे प्रकार. दीर हे कोणाला, पुरुषाला म्हटलं जातं, म्हणजेच कोणाला तर नवऱ्याचा जो भाऊ असतो त्याला दीर म्हटलं जातं आणि त्याच्या बायकोला काय म्हटलं जातं, जाऊ. चुलता चुलती. चुलता हे झालं पुल्लिंग आणि चुलती झालं स्त्रीलिंग. चुलता चुलती म्हणजेच काका काकी. खाली दिलंय बघा परत, काका काकी. चिमणा चिमणी. मुलगा मुलगी. पुढे अजून दिलंय बघा, कवी कवयित्री. आता कवी म्हणजे कोण, जो कविता लिहितो तो.
जो कविता लिहिणारा आहे तो जर पुरुष असेल तर त्याला कवी म्हटलं जातं आणि कविता लिहिणारी जर स्त्री असेल तर तिला कवयित्री असं म्हटलं जातं मराठीमध्ये. आता विद्वान, विद्वान म्हणजे कोण? इंटेलिजंट. पण हा इंटेलिजंट जर पुरुष असेल तर त्याला म्हणजे पुल्लिंग म्हटलं जातं म्हणजे विद्वान. विद्वान म्हणजे कोण? इंटेलिजंट. पुरुष असेल तर तो झाला विद्वान आणि जर स्त्री इंटेलिजंट असेल तर तिला म्हटलं जातं विदुषी. मग विद्वान आणि विदुषी. पुढे आलं मालक, मालकीन, कुत्रा, कुत्री, खोंड आणि कालवड. आता खोंड म्हणजे कोण? तर गाईचं जे बाळ असतं त्याला आपण काय म्हणतो? वासरू म्हणतो. पण हेच वासरू जरा मोठं झालं, त्याच्यामध्ये पुल्लिंग म्हणजे पुरुष याच्यामध्ये असतं वासरू, तेव्हा त्याला खोंड म्हटलं जातं आणि स्त्रीलिंगमध्ये असतं तेव्हा त्या वासराला कालवड म्हटलं जातं. नुसतं वासरू म्हटल्यावर ते आपल्याला कळत नाही की पुल्लिंग आहे की स्त्रीलिंग आहे. म्हणून जे पुल्लिंग असतं त्याला खोंड म्हटलं जातं आणि स्त्रीलिंग आहे त्याला कालवड म्हटलं जातं. पुढे नर्तक, नर्तिका म्हणजे डान्सर असतात त्यांना नर्तक म्हणतात आणि नर्तिका. शिक्षक, शिक्षिका, सिंह, सिंहीण, नट, नटी, वडील, आई, भाऊ, बहीण, राजपुत्र, राजकन्या म्हणजेच प्रिन्स, प्रिन्सेस. पुढे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग बघा काय दिलेत. पिता, माता, राजा, राणी, कुंभार, कुंभारीण. कुंभार म्हणजे कोण? मातीची भांडी बनवणारा जो पुरुष असतो त्याला कुंभार म्हणतात आणि स्त्रीला कुंभारीण. रेडा, म्हैस, मगर, सुसर. मगर म्हणजे कोण? क्रोकोडाईल. ठीक आहे. पुल्लिंग आहे तो मगर आणि स्त्रीलिंग आहे ते सुसर. उंट आणि सांडणी, साधू, साध्वी, कोल्हा, कोल्हीण, मामा, मामी, युवक आणि युवती. जे तरुण वर्ग असतो त्यांना पुल्लिंगामध्ये युवक आणि स्त्रीलिंगामध्ये युवती असं म्हटलं जातं. नातू, नात. जो मुलगा असेल तर त्याला नातू म्हटलं जातं, मुलगी असेल तर तिला नात म्हटलं जातं. नाग, नागिन, वर, वधू. जो नवरा असतो त्याला वर म्हटलं जातं आणि जो नवरी असते तिला वधू म्हटलं जातं. तेली, तेलीन. आता तेली म्हणजे तेल गाळण्यासाठी आजकाल फॅक्टरीज वगैरे बऱ्याच मशिनरीज असतात. पूर्वी असं नव्हतं. तेल गाळण्याचा एक व्यवसाय होता. तो व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला म्हणजे पुरुष असेल तर त्याला तेली म्हटलं जायचं आणि स्त्रीला तेलीन म्हटलं जायचं. गवळी, गवळण. दूध देणारा जो असतो त्या पुरुषाला गवळी म्हटलं जातं आणि स्त्रीला गवळण. मोर, लांडोर, नर, मादी, माळी, माळीण. फुलांचं काम करणारा असतो तो माळी असतो आणि त्याची पत्नी माळीण असते. सासरा, सासू, देव, देवी, बेडूक, बेडकी, बैल, गाय, पुत्र, कन्या, कोंबडा, कोंबडी. तर मुलांनो, हे झाले पुल्लिंग आणि स्त्रीलिंग हे काही शब्द. यातले बरेच तुमच्या माहितीचे असतील पण बरेच माहितीचे सुद्धा नसतील. तर तुम्ही हे कमीत कमी 2-3 वेळा वाचा, ऐका, जेणेकरून तुम्हाला ह्या नावांची, मराठी नावांची प्रॅक्टिस होईल. आणि जास्त प्रॅक्टिससाठी 2-3 वेळा स्वतःच वाचण्याचा प्रयत्न करा. वेळ नसेल तर ऐकण्याचा प्रयत्न करा. आणि हा धडा समजला असेल तुम्हाला तर चॅनेलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. याच धड्याचा पुढचा पार्ट आहे प्रश्न उत्तरांवरती आधारित. तो पाहायला नक्की विसरू नका, कारण त्यातसुद्धा असेच इंटरेस्टिंग प्रश्न आहेत आणि वेगळे वेगळे शब्द आहेत जे तुम्हाला माहीतही कदाचित नसतील. त्यामुळे तुम्हाला ते अधिक छान वाटतील. त्यामुळे पुढचा धडा पाहायला विसरू नका. थँक्यू सो मच.